तुमचा सांगलीचा आख्या भाऊ परत ब्लॉग घेऊन आलाय. आपलं पहिलं अकाउंट होतं ते जरा हॅक झाल्यामुळे आपण आता नवीन अकाउंट ओपन केले. ह्या आपण अकाउंटला तुम्ही असंच प्रतिसाद देशील हा मला माहीत आहे. आपण जातोय आज मिरजेला. मिरजेमध्ये आपला शो आहे, लाईट शो, चंद्रप्रभा हॉलला. आपण आता चंद्रप्रभा हॉलमध्ये एंट्री करणार आहे. अरे अरे कोण आले मध्ये? आता आल्यामुळं आपण टर्न घ्यायला लागते मोठा. अरे लेडीज दिसते, जरा लांबूनच टर्न घेतलेला बरं आहे. नाहीतर लेडीज म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे धडकणार त्यांनी नाव आपल्यावर. पब्लिकला काय तेवढंच पाहिजे असते, जिथं लेडीज तिथं माणसाला मार बसतो, तुम्हाला माहितीच आहे. हे बघा, आय लव्ह यू चंद्रप्रभा. चंद्रप्रभा हॉलमध्ये आपण एंट्री केल्या आणि चंद्रप्रभा हॉलमध्ये आपण एंट्री करणारच आहे. हे एक चंद्रप्रभा हॉलची कमानी. हो मामा, तिकडंच चाललो आहे. आपले हे वॉचमॅन मामा आपल्याला सांगतात तिकडं जा म्हणून. आपण आता चंद्रप्रभा हॉलमध्ये एंट्री करतो आहे. गाडी लावली आपण. आता आपण चंद्रप्रभा हॉलमध्ये एंट्री करतो आहे. हे बघा, रांगोळी कसली मस्त काढल्या ना. संकल्प नाव आहे, ज्यानं रांगोळी काढली त्याचा नंबर पण आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. हे बघा, एंट्रन्स हा इथून एंट्री करायची. एंट्री लाईटचं बघा, लाईट कशी इफेक्ट पडला आहे. मस्तच पडला आहे इफेक्ट. आज जरा कमी लावल्या, काल मस्त लावलेली. काल पण इथंच काम होतं आपलं, पण काल आपण व्लॉग करायचा जमला नाही म्हणून आपण आज केला आहे. आणि हा आपल्या अकाउंटमधला, नवीन अकाउंटमधला पहिला ब्लॉग आहे. त्यामुळं पहिल्या अकाउंटला कसा तुम्ही प्रतिसाद दिला तसाच या अकाउंटला पण तुम्ही प्रतिसाद द्या, मला हे माहीत आहे. हे बघा, आपले गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं आणि आपण चाललो आहे हॉलकडे. हॉल आपण एंट्री करतो आहे. गणपती बाप्पाच्या बॅक साईडलाच हा हॉल आहे, मागच्या साईडलाच. हॉल बघा कसं प्रशस्त मोठाच्या मोठा हॉल आहे. झुंबर बघा आणि ड्रिपिंग बघा कसलं मस्त केले ना, मस्तच केले. आपला हा ब्लॉगमधला पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळं जरा प्रतिसाद चांगलाच द्या. पहिल्या ब्लॉगला कसं देत होता तुम्ही पहिल्या व्हिडिओला. हा स्टेज बघा, स्टेज डेकोरेशन निलेश मानेने केले. निलेश माने नवीनच आहे पण भारी करतोय डेकोरेशन. आपण आता जाऊया, लाईट आपणच लावल्या. आपण आता जाऊया संगीत संध्याकडे. संगीत संध्याला पण बघा लाईट कशी मारल्या, मस्त पैकी मस्तच केले. लाईट डेकोरेशन तर खतरनाक झाले आणि फुल डेकोरेशन पण भारी केलं आहे निलेश मानेनं. एक नंबर पोरगा आहे, बोलाय चालायला पण एक नंबर आहे. लाईट बघा कशी आहे लाईट. नाद करताय का? सांगलीचा आक्या लाईटवाला कसा आहे? नाद करून चालत नाही. बघा कशामुळे डान्स करतात बघा. कसा आहे इफेक्ट बघा, लाईट इफेक्ट बघा. हो बाकी काय बघत सांग तुम्ही, लाईट इफेक्ट बघा. हे बघा, फायर शो पण खतरनाक झाला आहे. अँकर मॅडम अँकरिंग करतात. लाईट बघा, तुम्हाला त्या साईडनं लाईट दाखवतो बघा. हे बघा कसं आहे. चुकत नाही, कुठंच चुकत नाही आपण. इफेक्ट बघा, नुसता इफेक्ट बघा. ही वॉलवर बघा, वॉल कापली नाही पण वॉल बघा भारी केल्या, वॉल पण भारी लावले. आणि तुम्हाला सांगतो, फायर शो पण आपला नाही, पण फायर शोवाला पण माणूस आपल्या ओळखीचा पाहिजे असेल तर तुम्ही सांगा. फायर शो आपण ॲडजस्टमेंट करून देऊ शकतो. हे कसं आहे फायर शो? हे जे आता डान्स करतात ना, ती सासू आणि सुनबाई आहे, दोघांनी मिळून डान्स केला आहे. हे बघा लाईट शो एक नंबर, काम एक नंबर झाले. त्यामुळे पब्लिकला पण आवडलं आणि पार्टीला पण आवडलं. आपलं नाव आकाश गायकवाड, सांगलीचा आक्या भाऊ. आपला कॉन्टॅक्ट नंबर 96 53 40 34 63. कॉन्टॅक्ट करा काय पाहिजे असेल तर.